कागल तालुक्यातील मौजे सांगाव इथल्या 31 वर्षाच्या सविता गणेश मगदूम देवदर्शन करून घरी परत येत होत्या। त्यावेळी झालेल्या दुर्दैवी अपघातात त्यांचा मृत्यू झाला, तर अवघ्या 1 वर्षाचा मुलगा जखमी झाला। सोमवारी संध्याकाळी रणदिवेवाडी इथं ही दुर्घटना घडली। 31 वर्षाच्या सविता मगदूम आपल्या 1 वर्षाच्या मुलाला घेऊन पतीसोबत दुचाकीवरून सौंदती इथं देवदर्शनासाठी गेल्या होत्या। देवदर्शनानंतर त्या मंगसुळी नुरसिंहवाडी मार्गे अब्दुलाट इथल्या माहेरी गेल्या। तिथून त्या सांगावकडे परत येत होत्या। सोमवारी सायंकाळी रणदेवी वाडीजवळ त्यांचा अपघात झाला। रस्त्याचं काम सुरू असलेल्या ठिकाणी दुचाकी खड्ड्यात आपटून रस्त्यावर पडली आणि या अपघातात सविता मगदूम यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली, तर मुलगा सार्थक जखमी झाला। आजूबाजूच्या नागरिकांनी तातडीनं दोघांनाही हुपरीतील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केलं। त्यानंतर सविता यांना कागल आणि त्यानंतर कोल्हापूर इथल्या CPR मध्ये हलवण्यात आलं, पण उपचार सुरू असताना सोमवारी रात्री त्यांचा मृत्यू झाला। या घटनेमुळे सांगाव परिसरात शोककळा पसरली आहे।